तर मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर भागामध्ये जेव्हा मी आलो आणि नांदूर मध्यमेश्वराचं जे मृगव्याधेश्वर मंदिर होतं त्याचं मी जेव्हा दर्शन घेतलं आणि तिथल्या भाविकांशी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा मला कळालं की येथे अजून एक मंदिर आहे जे आहे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर. हे मंदिर येतं खानगाव थडी येते. तर खानगाव थडीच्या या मंदिरामध्ये आपण आता जाऊन भेट देणार आहोत आणि बघणार आहोत येथील ऐतिहासिक माहिती. मित्रांनो, मलाही असं वाटलं होतं की या मंदिराचा इतिहास काहीतरी साधा असेल, पण जेव्हा तिथल्या भाविकांशी बोललो आणि त्यांनी जे मला सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो. नमस्कार. नमस्कार. खानगाव थडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे गोदावरीच्या तीरी हे गणपतीचं इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. तर अशी आख्यायिका आहे की या मंदिरामध्ये येऊन तुम्ही, ही श्रद्धा आहे सर्व भाविकांची, का इथे येऊन तुम्ही कुठलाही नवस किंवा प्रार्थना केली तरी पूर्ण होते. आणि ते त्यात आम्ही पण आहे, आम्हाला पण माहीत आहे. आम्ही आता इथं आलो की आमचे क्षेत्र आहे सर्व, आमच्या क्षेत्रातच मंदिराचं क्षेत्रात हे मंदिर बांधण्यात आलं. हो. तर साधारणपणे एक 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. 1709 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. ज्यावेळेस मंदिरात जेव्हा ही आपली मूर्ती आहे गणेशाची, गणपतीची मूर्ती, त्या पुढे जात असताना त्यांचा जो हे होता रथ होता, तो रथ थांबला गेला. रथ थांबल्यानंतर असं होतं की त्यांनी तिथे प्राण सोडले. जे नंदी होते त्या नंदींनी प्राण सोडले, जे बैलगाडीला बांधलेले दोन्ही नंदी. यस, त्यांनी तिथे इथे प्राण सोडले. आपल्या महाराष्ट्रात नवे पूर्ण भारतात असं हे पहिलंच मंदिर आहे का त्या मंदिराच्या समोर नंदी आहे. तर त्या नंदींची स्थापना पण त्यासाठीच केली की त्यांनी ते प्राण सोडले. मग ती गणेशाची जी मूर्ती होती तिथं स्थापना केली. आणि अगदी तुम्ही जर बघशाल समोरच गोदावरी नदी आहे आणि गावाच्या अगदी खालच्या साईडला म्हणजे रस्त्याच्या कडेला, हायवेच्या कडेलाच मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आणि इच्छापूर्ती मंदिर म्हणून याला ओळखले जाते. सांगू इच्छितो की एकदा नक्कीच तुम्ही अवश्य भेट द्या इथे मंदिराला. आमची यात्रा असते गणपतीची, दरवर्षी यात्रा असते. गुढीपाडवा झाल्यानंतर पंचमीला यात्रा असते. म्हणजे अगदी 5व्या दिवशी गुढीपाडव्याच्या 5व्या दिवशी यात्रा असते. अगदी भव्य दिव्य रथ मिरवणूक असते आणि खूप लांबून भाविक इथे येतात. तर मित्रांनो, आपण आता या मंदिराची परिसराची माहिती बघूया. तर परिसरामध्ये तुम्हाला इथं 2 नंदींची स्थापना दिसतीये. 2 नंदींची स्थापना आपण बघितलीच त्या माहितीप्रमाणे. तर त्यानंतर तुम्हाला दिसतंय हे भव्य आणि प्राचीन मंदिर जे श्री गणेशाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं म्हसोबा महाराजांचं स्थान दिसतं. आणि हे जे मागं मंदिर आहे ते महादेवांचं मंदिर आहे. तर आणि तुम्ही बघू शकता हा परिसर एकदम निसर्गरम्य आणि हिरवगार वातावरणात हा परिसर आहे. आणि नदीकाठी असल्यामुळे हा जास्त गरम नाही होत, एकदम थंड आणि मस्त वाटतं. तर आता आपण आहे ना मध्ये जाऊया, आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांची मूर्ती आणि तेथील मधलं स्थान बघूया किती. तर चला माझ्याबरोबर. तर मित्रांनो, हे आहे ते 2 नंदी. तर बघायला गेलं तर हे महाराष्ट्रातलं, जवळजवळ भारतातलं हे पहिलं मंदिर आहे जे गणपती बाप्पांच्या समोर 2 नंदी विराजमान आहेत. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर बघा, हा आहे तो भव्य दगडी बांधकामात केलेला प्रवेशद्वार. आणि आता प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जातोय. तर हे बांधकाम तुम्ही प्राचीन बघू शकता. प्राचीन म्हणजे जवळजवळ तेव्हाच 300 वर्षापूर्वी हे जे बांधकाम केलेलं आहे. तर त्याच्यानंतर हे बांधकाम परत केलेलं नव्हतं, फक्त इथं जसे जसे वेळेनुसार रंगरंगोटी केलेली आहे. तर आणि हे बघा इथं दिलेलं आहे तुलमुल्क बहादूर विंचुरकर, म्हणजे विंचूरचे. त्यांनी शके 2001 मध्ये नांदुरण्याची गोदावरीच्या दक्षिण इथे ठाणगाव हद्दीत बांधलेले हे श्री गणपती मंदिर. हे बघा,
1709 मध्ये जातो आता ते या दगडी प्रवेशद्वारातून मुख्य मंदिर म्हणजे गणपती बाप्पा मंदिरामध्ये. तर आपण आता इथं आलेलो आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता की ती भव्य मूर्ती आहे. ही जवळजवळ 6 ते 7 फुटांची ही मूर्ती आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागं आहे गणपती बाप्पांची ही जी मूर्ती आहे ती. तर याचं आख्यायिका म्हणजे याचा जो इतिहास आहे तो आपण आता बाहेरून जाणून घेतलाच. तर तरी तुम्हाला सांगतो की जेव्हा ही मूर्ती आणि एक हनुमानाचं मंदिर आहे ते ती मूर्ती आणि ही मूर्ती जेव्हा बैलगाडीतून जात होते तेव्हा ती बैलगाडी म्हणजे गणपती बाप्पाचं स्थान गणपती बाप्पांना इथंच स्थापित व्हायचं होतं. तर त्यासाठी ती बैलगाडी काही पुढे हलली नाही, त्या जागेवरून पुढे गेली नाही असं म्हणतात. आणि ते जे नंदी बाहेरचे नंदी आहेत ते त्या नंदींचा मृत्यू इथंच झाला. त्यामुळे त्यांची जी मूर्त्या आहेत म्हणजे ज्यांच्या आठवणीत त्या मूर्त्या इथं स्थापन करण्यात आल्या आणि गणपती बाप्पांची ही मूर्ती इथं स्थापन करण्यात आली. तर अशा प्रकारे या मंदिराचा हा इतिहास आपण बघितलाय. तर आता आपण पुढं श्री मानेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत. तर चला माझ्या बरोबर.